नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण मोबाईल फोनच्या जनरेशनमधील सेकंड जनरेशन पाहतोय की जे आहे डिजिटल व्हॉइसचं. दॅट इज सेकंड जनरेशन डिजिटल व्हॉइस. The second generation of cellular telephony was developed in order to improve the quality of communication. तर सेकंड जनरेशनची जी काही निर्मिती झालेली आहे ती मुळात कम्युनिकेशनची क्वालिटी सुधारण्यासाठी झालेली आहे. द सेकंड जनरेशन वॉज डिझाइन्ड फॉर डिजिटल व्हॉइस. डिजिटल व्हॉइससाठी याची निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर 2G network began to emerge around 1980s, but their actual implementation started by 1990s. तर 2Gचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते मुळात 1990च्या दशकामध्ये सुरू झालेलं आहे. द सेकंड जनरेशन मोबाईल systems are digital systems and it has the following types of developments. तर सेकंड जनरेशनमधले जे काही डेव्हलपमेंट्स आहेत ते आपण पाहतोय. 1991ला IS-54 निर्माण झालेलं आहे की जे TDMA टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. 1993 साली IS-95 निर्माण झालेलं आहे की जे CDMA टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. नेक्स्ट आहे IS-136 की जे 1996 साली निर्माण झालेलं आहे. आणि चौथा आहे GSM की जे TDMA टेक्नॉलॉजीवरतीच निर्माण झालेलं आहे. आउट ऑफ दिस द GSM ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स इज बाय फार द मोस्ट कन्सिस्टंट 2G स्टँडर्ड. तर ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीज ज्या निर्माण झालेल्या आहेत 2G साठीच्या, तर त्यामधील GSM ही खूप मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेली आहे. जास्त काळ वापरण्यात आलेली टेक्नॉलॉजी आहे. 2.5G and 2.7G are the upgraded versions of 2G. तर 2G मध्ये जे काही मॉडिफिकेशन्स दोन व्हर्जन्सद्वारा आलेले आहेत त्यामधील एक आहे 2.5G तर सेकंड आहे 2.75G. सर्व्हिसेस पाहतोय आपण. यामधून आपल्याला ज्या सर्व्हिसेस मिळणार आहेत, पहिली आहे डिजिटल व्हॉइस, दुसरी आहे वेब सर्व्हिस, तर तिसरी आहे ईमेल्स आणि चौथी आहे ब्राउझिंग. परफॉर्मन्स पाहतोय आपण. Although 2G systems provided a huge improvement over the 1G and increased the number of subscribers, the standards were poor. तर परफॉर्मन्सचा विचार केला असता तर निश्चितच 1G पेक्षा ही चांगली आहे आणि याच्या सहाय्याने मल्टिपल किंवा जे कॅपॅसिटी आहे सबस्क्रायबरची ती याच्यामध्ये वाढलेली आहे. 2G systems were unable to handle complex data and they could not use the available bandwidth efficiently. तर याचा ड्रॉबॅक जो आहे तो असा आहे की हा कॉम्प्लेक्स डेटा हँडल करू शकत नाही आणि जी बँडविड्थ चांगल्या प्रतीने चॅनलची वापरण्याची जी कॅपॅसिटी जी आहे ती याच्यामध्ये थोडी काय आहे, कमजोर आहे किंवा ती पुअर आहे. सो बँडविड्थ कॅपॅसिटी ह्याची पुअर आहे. त्याचबरोबर हा कॉम्प्लेक्स डेटा हँडल करू शकत नाही. हे त्याचे काही विकनेसेस आहेत. फीचर्स पाहतो आहे आपण. तर 1990 नंतर निर्माण झालेली टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये डिजिटल सेल्युलर टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे. स्टँडर्ड याच्यामध्ये जे वापरण्यात आलेलं आहे CDMA कोलिजन डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस, टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस आणि GSM. त्याच्यानंतर स्विचिंग जे वापरण्यात आलेलं आहे ते सर्किट आणि पॅकेट स्विचिंग याच्यामध्ये वापरण्यात येतं. फ्रिक्वेन्सी बँडची जी काही मर्यादा आहे ती 850 ते 1900 मेगाहर्ट्झपर्यंतची याची फ्रिक्वेन्सी बँडची मर्यादा आहे. डेटा स्पीड जे आहे ते 1G पेक्षा चांगलंच आहे, 9.6 kbps आहे. मल्टिप्लेक्सिंग याच्यामध्ये जे वापरण्यात आलेलं आहे ते CDMA आणि TDMA वापरण्यात आलेलं आहे. मॉड्युलेशन याच्यामध्ये GMSK वापरण्यात आलेलं आहे. तर कोअर नेटवर्क हे PSTN हे वापरण्यात आलेलं आहे. सर्व्हिसेस याच्याद्वारा जे मिळणार आहेत हे डिजिटल व्हॉइस, डेटा अँड SMS फॅसिलिटी मिळणार आहे आणि हँडऑफ जो असणार आहे तो हॉरिझॉन्टल असणार आहे. तर मित्रांनो, या 2G टेक्नॉलॉजीमधून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आपण 2G टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर आपणाला डिजिटल व्हॉइस, डेटा पण पाठवता येतो आणि SMS पण पाठवता येतो. तर हे झालं सेकंड जनरेशन. तर मित्रांनो, मी आशा करतो की आपणाला सेकंड जनरेशनमधील जे काही
घटक आहेत ते आपणाला निश्चितच समजले असतील. जर तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये जाणून घ्यायचं असेल तर मला निश्चित कमेंट्स करू शकता, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. आपण आता या ठिकाणी थांबवत आहोत आणि भेटणार आहोत पुढील सेशनमध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.